नमस्कार नमस्कार नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांना आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आपल्या सगळ्यांना मी श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि आपण सर्व इथे खूप प्रचंड संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. माझा जर आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल तर कृपया मला श्री स्वामी समर्थ टाका किंवा कन्फर्मेशन टाका, जेणेकरून मला लक्षात येईल माझं साऊंड इफेक्ट बरोबर आहे की नाही. श्री स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी समर्थ. ओके ओके. तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये जसं की आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 आपण लाईव्ह सेशन घेत असतो. आणि या लाईव्ह सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सौरोदय मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर, जिओमानसी, ब्रह्ममुहूर्त, पास्ट लाईफ काउन्सेलिंग आणि आकाशिक रेकॉर्ड्स है ना, नंतर या ॲस्टाईल्स एनर्जीज यांसारखं खूप डेडिकेटेड सब्जेक्टवरती आपण गेले 23 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे. आणि यामध्ये आपण आत्तापर्यंत 20,000पेक्षा जास्त लोकांना सक्सेस केलेला आहे. आणि 10,000पेक्षा जास्त लोकांना आपण स्टुडंट्स पण आपल्याकडे आहेत. 10,000पेक्षा जास्त ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे साध्य केलेल्या आहेत. तर याचं एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज म्हणून आपण दर गुरुवारी स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे, स्वामी महाराजांचा आपल्याला आदेश आहे की लोकांसाठी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि आपलं जे नॉलेज आहे, आपली जी विद्या आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिळाली पाहिजे, गेली पाहिजे. तर प्रत्येक ठिकाणी फक्त पैसे कमवणं हा उद्देश न ठेवता दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आपण आस्क वास्तुकार गुरु ही आपली एक यूट्यूब चॅनल आहे. आणि आस्क वास्तुकार गुरु आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. ह्याच्या माध्यमातून आपण लिंक शेअर करून एक लाईव्ह सेशन घेत असतो. ज्या लोकांना हे लाईव्ह सेशन ऐकायला मिळतं, लाईव्ह यायला मिळतं, ते माझ्याशी संवाद साधू शकतात या लाईव्ह सेशनमध्ये. पण ज्यांना माझ्याबरोबर संवाद साधता येत नाही, ज्यांना ह्या वेळेला यायला शक्य नाही, असे बरेच लोक आहेत. मला बरेच लोक फोन करतात, व्हॉट्सअप करतात, सर लाईव्हचं सेशनचं टायमिंग चेंज करा. कोणी म्हणतं 7 करा, कोणी म्हणतं 8 करा, कोणी म्हणतं 9 करा. तर आता प्रत्येकाच्या वेळा सांभाळणं इथे आपल्याला शक्य नाही. त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, हात जोडतो आणि क्षमा मागतो की कदाचित माझ्या किंवा आमच्या टीमच्या या नियमामुळे, आमच्या टीमच्या या डिसिप्लिनमुळे सगळ्यांना लाईव्ह सेशन अटेंड करायला मिळत नाही. पण मी आणि माझी टीम आम्ही एवढं करू शकतो की हे जे लाईव्ह सेशन होतं ते लाईव्ह सेशन आपलं रेकॉर्ड असतं, लाईव्ह रेकॉर्ड होतं. आणि ही सगळी रेकॉर्डिंग आपण ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हॉईस रेकॉर्डिंग आपण व्हॉईस ओव्हर करून दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी आमचा टीमचा प्रयत्न असतो आयदर दुसऱ्या दिवशीपर्यंत दुपारपर्यंत ही लाईव्ह रेकॉर्डिंग तुम्हाला आपल्या फेसबुकवरती, म्हणजे फेसबुक वास्तुकार गुरु नावाचं एक पेज आहे आणि यूट्यूब चॅनल आस्क वास्तुकार गुरु यावरती तुम्हाला ही सगळी लाईव्ह रेकॉर्डिंग परत ऐकायला मिळते. परत ऐकायला मिळते. 365 डेज ते तुम्हाला तिथे कंटिन्युअसली तुम्ही कधीही, म्हणजे आपण ऑगस्टपासून लाईव्ह सेशन घेत आहोत, तर ऑगस्टपासूनचे सर्व लाईव्ह सेशन आत्तापर्यंत तिथे तुम्हाला सगळे लाईनीमध्ये ऐकायला मिळतील. आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने एवढी विद्या प्राप्त झाली, एवढ्या गोष्टी, एवढा एक्सपिरियन्स 23 वर्षामध्ये घेतला की अजूनपर्यंत तरी लाईव्ह सेशनचे बहुतेक व्हिडिओ, बहुतेक सब्जेक्ट्स आपले कधीच रिपीट झालेले नाही आहेत, है ना. तर हे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. स्वामी महाराजांचा माध्यमातून या गोष्टी सगळ्या लाभल्या आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व करू शकतो. ही क्षमता त्यांनीच प्रदान केली आणि त्यांच्याच आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि जसं इतर लोकांचं चांगलं होतं तसं तुमचंसुद्धा चांगलं होईल. आणि जसं तुमचं सगळ्यांचं चांगलं होईल तसं माझं आपोआपच चांगलं होईल. त्याची जबाबदारी स्वामी महाराजांनी घेतली आहे, त्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही. तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघणार आहोत इकडे उद्या रथसप्तमी आलेली आहे. आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काय करायला पाहिजे, तर ह्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. रथसप्तमीचं महत्त्व काय, म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या रथसप्तमीचं महत्त्व काय, मी इथे लिहितो. तुम्हीसुद्धा वही पेन घेऊन बसला असाल तर लिहून घ्या. श्री स्वामी समर्थ. आध्यात्मिकदृष्ट्या रथसप्तमीचे महत्त्व काय. सप्तमीचे
महत्त्व काय? तर आता इथे पहिले आध्यात्मिकदृष्ट्या रथसप्तमीचे महत्त्व काय, तर याच्यामध्ये आधी भौगोलिक परिस्थिती किंवा आपली जी ऐतिहासिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती जी आहे ती थोडी, त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण थोडी समजून घ्यायला पाहिजे. पहिला पॉईंट याच्यामध्ये असा आहे की जसं आपण नेहमी म्हणतो की संक्रांत झाली की आता सूर्य तिळतिळ वाढणार. म्हणजेच काय, तर उष्णता तिळतिळ वाढणार. सूर्य म्हणजे उष्णता, सूर्य म्हणजे ऊब, सूर्य म्हणजे ऊन, सूर्य म्हणजे उजेड, सूर्य म्हणजे रक्त, सूर्य म्हणजे आत्मा, सूर्य म्हणजे कन्सिस्टन्सी, सूर्य म्हणजे कंटिन्युटी, सूर्य म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती, सूर्य म्हणजे आपल्याला मिळणारं तेज, सूर्य म्हणजे आपल्याला मिळणारं आरोग्य, सूर्य म्हणजे आपल्याला मिळणारे रोगप्रतिकारक शक्ती, सूर्य म्हणजे आपले माकड हाडाची स्ट्रेंथ, सूर्य म्हणजे आपली मणक्याची स्ट्रेंथ, सूर्य म्हणजे आपल्या रक्तामधले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची जी आपली इम्युनिटी सिस्टम आहे ती इम्युनिटी सिस्टम म्हणजे सूर्य. आणि सूर्य म्हणजे आपला ब्रेन, सूर्य म्हणजे आपला ब्रेन, म्हणजे आपल्या बुद्धीची तल्लखता, आपल्या बुद्धीची तीव्रता, आपल्या विचारांची गती, आपल्या विचारांचा स्रोत म्हणजे सूर्य. म्हणजे सूर्याला आपण ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे असं म्हटलं, हे वाक्य जरी म्हटलं तरी ते दुय्यम होईल. ह्याला खरं तर ज्योतिषशास्त्राच्या भाषेमध्ये सूर्य म्हणजे राजा आहे, ग्रहांचा राजा आहे, सगळ्या देवांचा राजा आहे, सगळ्या ग्रहांचा राजा आहे. कारण सूर्य म्हणजे गती, सूर्य म्हणजे मती, सूर्य म्हणजे नेती, सूर्य म्हणजे सगळ्या गोष्टींना पुढे नेणारा जो ग्रह आहे. पण नुसतंच पुढे नेणारा नाही, तर कन्सिस्टन्सी म्हणजे त्याच्यामध्ये जी इंटेन्सिटी आहे, कंटिन्युटी आहे, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत सूर्याच्या बाबतीतल्या. म्हणजे नुसतं सूर्य या विषयावरती बोलायचं म्हटलं तर मी 3 तास बोलेल, एवढं महाराजांनी दिलं आहे याच्यामध्ये. पण आता एवढं म्हणजे ज्योतिषशास्त्राचे जे विद्यार्थी अभ्यास करतात माझ्याकडे, त्या लोकांना हे सगळे ग्रह मी अतिशय इत्थंभूतपणे सांगत असतो. तर त्यामधले थोडेसे कंटेंट आज मी ते सूर्याच्या बाबतीत वापरतो. कारण सूर्याच्या बाबतीत वापरतो याचं कारण असं आहे की आता उद्या आपल्याला मिळणार आहे रथसप्तमीची उपासना कशी करायची, आणि रथसप्तमीला सूर्याच्या उपासना का करायची, रथसप्तमीला काय होतं. तर असं म्हणतात की सूर्य हा रथसप्तमीला रथावर बसतो. तर सूर्य हा रथावरतीच आहे. बेसिकली सिम्बॉलिकदृष्ट्या सूर्य हा रथावरतीच आहे. पण आपण असं म्हणू शकतो की रथसप्तमीला टाईम डायमेन्शनप्रमाणे आपल्याला आपली गती प्राप्त व्हायला पाहिजे, आपल्याला आपली प्रगती प्राप्त व्हायला पाहिजे, आपल्याला आपली मती प्राप्त व्हायला पाहिजे, आपली इंटेन्सिटी हाय व्हायला पाहिजे, आपलं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व या सगळ्यांमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं तेज प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ह्यासाठी आपल्याला जर कुठला सण असेल तर तो सण आहे सूर्याचा, तो सण आहे रथसप्तमीचा. तर त्यामध्ये आपण असं म्हणतो की सूर्याचं तेज आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला सूर्य हा भजला पाहिजे. आता सूर्य भजण्याच्या ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातनं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. एक म्हणजे कॉपरचा सूर्य आपल्या वास्तूमध्ये आणणे. लिहून घ्या, मी पण लिहितो इकडे कॉपरचा सूर्य. तर माझ्याकडे सध्या अवेलेबिलिटी नाही आहे, नाही तर मीच तुम्हाला प्रोव्हाइड केला असता सगळ्यांना. जर कोणाला कॉपरचा सूर्य मिळाला नाही तर मी नेक्स्ट वीकपर्यंत प्रोव्हाइड करेल. जर कोणाला हवा असेल तर मला सांगा, आय विल बी डेफिनेटली प्रोव्हाइड विथ यू. कॉपरचा सूर्य आपल्या वास्तूच्या ड्रॉइंग रूममध्ये म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हॉलमध्ये. ओके, वास्तूच्या हॉलमध्ये पूर्व दिशेच्या भिंतीस लावायला हवा. पूर्व दिशेच्या भिंतीस किंवा पूर्व दिशेच्या भिंतीला लावायला हवा. तर ह्याच्यासाठी वर्षातनं हा दिवस, एक दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. तसं तर हा इंटेन्सली आपण म्हणू शकतो की अजूनही इतर काही दिवस आहेत, अजूनही काही गोष्टी आहेत, ठीक आहे, काय हरकत नाही. पण रथसप्तमी हा जर दिवस म्हटला तर रथसप्तमीच्या दिवशी
जर कॉपरचा सूर्य तुम्ही आणला आणि तुमच्या वास्तूच्या पूर्व दिशेच्या भिंतीवरती जर तिथे लावला तर काय होणार, तर त्याच्यापासून मिळणारं तेज, त्याच्यापासून मिळणारं जे कन्सिस्टन्सली एनर्जी, रोगप्रतिकारक शक्ती, मगाशी मी जे पण वर्ड्स मी वापरले इथे, आता नंतर येणाऱ्या लोकांना कदाचित ते शब्द इथे लक्षात येणार नाही, पण जे नंतर आपले लाईव्ह सेशन झाल्यावरती ते रेकॉर्डिंगमध्ये सगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच. पण नंतर रोगप्रतिकारक शक्ती आणि सूर्यापासून मिळणाऱ्या ज्या पण काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे प्राप्त होतात. हे प्राप्त होण्यासाठी कॉपरचा सूर्य आपल्याला आपल्या वास्तूमध्ये लावायचा आणि त्याचं वर्षातनं एक दिवस अतिशय बेहतरीन आहे, अतिशय जबरदस्त आहे, अतिशय चांगला दिवस मानला गेलेला आहे हा. आणि ह्यासाठी मी इथे आपले जे पण लोक आता आलेले आहेत लाईव्ह सेशनमध्ये त्या सगळ्यांना मी इथे हात जोडून विनंती करतो की सर्वांनी उद्या रथसप्तमीची पूजा, सूर्याची पूजा करायची आहे. कशा पद्धतीने करायची मी इथे आता सगळ्यांना सांगणार आहे. रथसप्तमीची पूजा इथे आपल्याला कशी करायची आहे. तर पहिला पॉईंट मी इथे सांगितला तो म्हणजे कॉपरचा सूर्य आपल्या वास्तूच्या पूर्वेच्या भिंतीला लावायचा आहे. दुसरा पॉईंट, सूर्याला अर्घ्य देणे. आता सूर्याला अर्घ्य देण्याची शास्त्रीय पद्धत काय मी तुम्हाला इथे सांगतो. पहिले तर सूर्याला अर्घ्य आम्ही जेव्हा लोक कुंडली घेऊन आमच्याकडे येतात, ज्या व्यक्तींचं सूर्य बिघडला आहे किंवा ज्या व्यक्तीचा कुंडलीमध्ये सूर्य प्रॉपर नाही आहे, वेगळ्या पद्धतीचे रिझल्ट देतो आहे, नकारात्मक रिझल्ट देतो आहे किंवा त्याला त्याचं सूर्याचं तेज प्राप्त होत नाही आहे, त्याच्यामुळे मिळणारं त्याचं नेम ऑर फेम, टाईम डायमेन्शन, टाईम मॅनेजमेंट, नंतर आरोग्य, मणक्याचे विकार, बुद्धीचे विकार, नंतर नेम ऑर फेम, परत म्हणजे त्याला जीवनामधली जी गती प्राप्त व्हायला पाहिजे ती गती म्हणजे तो स्पीड, ती इंटेन्सिटी, या सगळ्या गोष्टी सूर्यावरती अवलंबून आहेत. रोगप्रतिकारक शक्ती सूर्यावरती अवलंबून आहे. मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायला पाहिजे. मग सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे काय, तर 9:30 वाजेपर्यंत तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता. सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे सूर्याला पाणी देणे. मग आता सूर्याला पाणी देण्यासाठी बरेच लोक खाली प्लांट ठेवला तर चालेल का, तर मी चालेल म्हणतो. काही असं पण ते पाणी जमिनीवर पडणार असं ते प्लांटमध्ये पडलं तरी चालेल, काय हरकत नाही. सेकंड थिंग, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, लाल रंगाच्या म्हणजे एक छोटी वाटी घ्यायची, त्यामध्ये कुंकू भिजवायचं. त्याच्यामध्ये कुंकू कसं भिजवायचं, एक चमचा किंवा अर्धा चमचा त्यात कुंकू टाकायचं. त्याच्यामध्ये ते पाण्याने न भिजवता ते गुलाब पाण्याने भिजवायचं. नीट लक्षात घ्या, ते गुलाब पाण्याने भिजवायचं. त्याच्यामध्ये अख्ख्या अक्षता टाकायच्या. अख्ख्या अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ, साबूत चावल ज्याला आपण म्हणतो ते. दुसरं त्याच्यामध्ये काही तांदळाचे तुकडा असलेले जे तांदूळ असतात ना, ते तिथे अक्षता म्हणून वापरले जात नाहीत. पहिले ही गोष्ट नीट लक्षात घ्या, ध्यानात घ्या. आणि ते त्या वाटीमध्ये टाकायचे आणि ते लाल रंगाच्या वाटीमध्ये आपण जे कुंकू टाकलं आहे ते त्याच्यामध्ये ते पूर्णपणे मिक्स करायचे आणि ही वाटी तुम्ही देवाऱ्यातच ठेवायची. देवाऱ्यामध्ये तुमची कुलदेवतेसमोर ठेवली तरी चालेल किंवा देवाऱ्यामध्ये तुम्ही ती ह्याच्यामध्ये ठेवली तरी चालेल. तर ही वाटी तुम्ही तिथे देवाऱ्यामध्ये ठेवायची आणि त्याच्यानंतर सकाळी जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देतो त्यावेळेला त्या वाटीतले 4 थेंब, 4 दाणे किंवा आपल्या चिमूटभर, आपल्या चिमूटमध्ये म्हणजे 5 बोटं एकत्र केले तर त्या चिमटीमध्ये किती दाणे येतील तेवढे दाणे तुम्ही त्या तांब्याच्या लोट्यात टाकायचे. आणि ते तांब्याच्या लोट्यात टाकल्यानंतर ते पाणी जे आहे ते पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता. मग आता 9:30 वाजेपर्यंत हा टायमिंग काय मी ठरवला आहे का, तर नाही. 9:30 वाजेपर्यंत साधारणपणे कोवळं ऊन असतं. कोवळं ऊन म्हणजे कसं, ज्याला आपण डॉक्टरी भाषेमध्ये डी जीवनसत्व प्राप्त होईल असं ऊन ज्याला म्हणतो, तर ते ऊन 9:30 वाजेपर्यंत चालतं. तसंच हे पण अध्यात्मासाठी 9:30 वाजेपर्यंत चालतं. कारण आता मुंबई, पुणे, नाशिकसारख्या ठिकाणी जर आपण म्हटलं, म्हणजे मी जर म्हटलं की सगळ्यांनी उठा आणि 7 वाजेपर्यंत सूर्याला अर्घ्य द्यायला पाहिजे, तर मला माहिती आहे म्हणजे 80% लोक करूच शकणार नाही ही गोष्ट. आता थोडं तरी करायला पाहिजे, त्याचे लाभ तुम्हाला मिळाले पाहिजे, म्हणून आम्ही थोडा टाईम तुम्हाला एक्सटेंड करून दिला आहे. म्हणजे आपली ॲडजस्टमेंट होती असं समजायचं. तर 9:30 वाजेपर्यंत तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता.
आणि सूर्याला अर्घ्य उद्यापासून द्यायला सुरुवात करा, कारण उद्या रथसप्तमी आहे. आणि आपण आजच्या लाईव्ह सेशनमध्ये काय बघत आहोत तर आध्यात्मिकदृष्ट्या रथसप्तमीचे महत्त्व काय आहे आणि आपल्याला रथसप्तमी या दिवशी काय करायचं आहे. सूर्याची उपासना करायची आहे आणि ती सूर्याची उपासना कशी करायची आहे ती मी तुम्हाला आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगत आहे. तर ह्यामधला पहिला पॉईंट आपण सांगितला आहे तो म्हणजे कॉपरचा सूर्य आपल्या वास्तूच्या हॉलच्या पूर्व दिशेला भिंतीला वरती लावायचा आहे. कॉपरचा सूर्य उद्या, तसं तर तो काही स्पेसिफिक दिवसांमध्ये लावला तर चालतो, पण उद्याचा हा दिवस पूर्ण वर्षामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे ना. दुसरा पॉईंट, सूर्याला अर्घ्य देणे. आता सूर्याला अर्घ्य देण्याची विधी मी तुम्हाला आत्ता सांगितला. त्यामध्ये आपल्याला वाटी घ्यायची आहे, वाटीमध्ये कुंकुम टाकायचं आहे. कुंकुममध्ये साबूत चावल म्हणजे अख्खे तांदूळाचे दाणे अक्षता म्हणून वापरतो आपण, ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि ती मिक्स करून ठेवलेली वाटी तिथे ठेवून द्यायची. म्हणजे आपण काय केलं, पूर्ण आठवड्याभराचे 8-10 दिवसाचे तांदूळ ते बनवून ठेवले आणि ते देवाऱ्यामध्ये ठेवून द्यायचे. आणि मग त्यातलं चिमूटभर रोज सकाळी घ्यायचं, तांब्याच्या लोट्यात टाकायचं आणि ते पाणी सूर्याला वाहायचं. आणि ते वाहताना 12 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. म्हणजे काय तर हे देवा, हे तुझ्या माध्यमातून ज्या सर्व सृष्टीला तेज प्राप्त होऊ दे आणि ते तेज प्राप्त जसं सगळ्यांना होते तसं मलासुद्धा मिळू दे. आणि त्याच्यापासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा किंवा त्याच्यापासून मिळणाऱ्या हे जे काही सृष्टीची रचना आहे, सृष्टीचं गोष्टी आहेत, त्याची जी इंटेन्सिटी आहे, त्याची जी सायकल आहे, ती जशी की तू चालवतो तशी माझीसुद्धा तू चालव, अशी रिक्वेस्ट आपण सूर्याला साधारणपणे करतो. म्हणजे ह्या मंत्राचा साधारणपणे अर्थ म्हणजे इकडून गेला काय तिकडून गेला काय साधारण अर्थ तोच होतो. आता एवढं ओवी टू ओवी अर्थ मला एक्सप्लेन मी करू शकतो, पण एवढा वेळ नाही आहे. वेळेच्या अभावी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये इथे सांगतो की ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा मंत्र तुम्हाला तिथे 12 वेळा म्हणायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. मग त्याच्यातले जे अक्षता असतात ते शेवटी काही पहिल्यांदी पडतात, काही शेवटी पडतात, त्या पडू दे खाली. मग खाली पाणी वाहताना त्या जर तुमच्या खाली बरेच लोक म्हणतात सर खाली पाणी जमिनीवरती पडतं तर तुम्ही प्लांट ठेवलं तर चालेल का, तर मी म्हटलं ठीक आहे प्लांट ठेवलं तरी चालेल, काय हरकत नाही. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. हा झाला दुसरा पॉईंट. आणि आता आपण इथे आलेलो आहोत आध्यात्मिकदृष्ट्या रथसप्तमी आपल्याला साजरी करायची आहे, ती कशा पद्धतीने साजरी करायची यामधला तिसरा पॉईंट. तिसरा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे आपला आजच्या या सेशनमधला, तो म्हणजे आपल्याला दुपारी साधारणपणे 11:45 वाजता, बरोबर आहे, मी इथे लिहितो सकाळी 11:45 सकाळी 11:45 इथे 11:45 मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर कॉपरचं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल. मातीचं भांडं किंवा कॉपरचं भांडं आहे ना, मातीचं भांडं घेतलं तरी चालेल, कॉपरचं भांडं घेतलं तरी चालेल. आणि ज्यांच्याकडे आता मातीचं पण नाही कॉपरचं पण नाही, ज्यांना जे तुमच्याकडे जे पण उपलब्ध आहे ते उपलब्धमध्ये तुम्ही ते करा, त्याला कुठल्या गोष्टीचं लाईन नाही आहे. नाही तर असं करू नका, भूषण सरांनी मातीचं भांडं सांगितलं तर ते आणायचं कुठून, जाऊ दे मग नको करा किंवा नको करायला, किंवा मग कॉपरचं भांडं नाही आहे मग नाही केलं तरी चालेल, असं करू नका. जे शक्य आहे ते करा. कसं आहे, आपण देवाला, माझं एक म्हणणं आहे, मी ज्या पण गोष्टी सांगतो त्या जेवढं शक्य आहे ना तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. बाकीचं पुढचं देव बरोबर करून घेतो. निसर्गाच्या सायकलमध्ये एकदा तुमची एंट्री झाली की निसर्ग तुम्हाला बरोबर त्याचे रिझल्ट द्यायला सुरुवात करतो, पण पहिले एंट्री करण्याची जबाबदारी आपली आहे ना. तर हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. तर इथे काय करायचं, सकाळी 11:45 मातीचं भांडं किंवा कॉपरचं भांडं आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि ते घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध आणि तांदूळ आणि साखर तुम्ही टाकू शकता. मी साखर खात नाही तर मी गूळ टाकेल, कारण आम्ही साखर बंद केली आहे, बरेच वर्ष झाल्या त्या गोष्टीला. तर तुम्ही इथे गूळ टाकू शकता. ज्यांना साखर चालत नाही त्यांनी गूळ टाकला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. एखादी विलायची टाका तुम्ही त्याच्यामध्ये, है ना, चवीसाठी. केशर असेल तर केशर टाका.
केशर असेल तर केशर टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये, है ना. आणि बाकी मग ड्रायफ्रुट्स तुम्हाला काय आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता ॲज पर यू आर रिक्वायर्ड ऑन टेस्ट अँड रिक्वायर्ड ऑन बजेट अँड रिक्वायर्ड ऑन युअर इकॉनॉमिकल लेवल, ऑल काइंड ऑफ थिंग्स देअर. ओके, तर ते तुम्ही तिथे वापरू शकता. पण बेसिक काही पॉईंट्स मी इथे सांगितले. आणि हे सगळं त्या भांड्यामध्ये मिक्स करायचं. आपल्याला खीर बनवायची आहे, खीर. बरं, आता ही खीर बनवताना भांड्याचं जे वरचा पॉईंट आहे, म्हणजे भांड्याचं जे तोंड आहे, तर वरचा पॉईंट जो आहे ते तिथपर्यंत थोडंसं ओतप्रोत भरायला पाहिजे. आपण ओतप्रोत भरायचं असं मी का म्हणतो आत्ता सांगतो तुम्हाला याचा अर्थ काय ते, कारण काय ते, की आपल्याला आपल्या ज्या म्हणजे शेगडीवरती अग्नीवरती ही खीर आपल्याला उतू घालवायची आहे. ही खीर आपल्याला उतू घालवायची आहे, है ना. आणि ही खीर उतू घालवताना बाजूला तुम्ही सूर्याच्या उपासनेचे काही मंत्र किंवा गायत्री मंत्र, म्हणजे साक्षात गायत्री मंत्र जरी म्हटलं तरी चालेल, किंवा यूट्यूबला तुम्ही गायत्री मंत्राची स्क्रिप्ट जर वाजवली तरीसुद्धा चालेल. म्हणजे ह्याच्यामध्ये बाजूला काय करायचं आहे तुम्हाला, गायत्री मंत्राची स्क्रिप्ट, गायत्री मंत्र बाजूला चालू पाहिजे. हे सगळं चालू असताना तुमच्या वास्तूमध्ये, किचनमध्ये. ओके, आणि हे सगळं जेव्हा म्हणजे हे सगळं उतू जाईल, म्हणजे ना मी काठोकाठ भरायचं का म्हटलं होतं, तर त्याच्यातनं ते उतू गेलं पाहिजे. मग आता हे उतू गेलं पाहिजे, हे उतू गेलेलं बाय डिफॉल्ट अग्नीपर्यंत पोचत असते. उतू गेलं म्हणजे ते अग्नीपर्यंत पोचतं. मग आता हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी लिहितो इकडे, आता हे संध्याकाळी 5:45 पुसायचं नाही आहे, बरं का. हे नीट लक्षात घ्या. नाही तर बरेच लोक काय करतात, हां सरांनी सांगितलं, विधी केला, लगेच भांडी घासली, गॅस धुतला, सगळं झालं, स्वच्छता करून ठेवून दिली. तर तसं नसतं. एलिमेंट्सचे जे सायकल आहे, त्या एलिमेंटचे सायकल बॅलन्स करणं फार महत्त्वाचं आहे. हे मला वाटत नाही तुम्हाला इतर कुठल्याही वास्तू कन्सल्टंटकडे या गोष्टी ऐकायला मिळतील, पण एवढ्या डिटेलमध्ये मला माझ्या गुरूंनी शिकवल्या आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. आणि मी आत्तापर्यंत 23 वर्ष झाले मी अप्लाय करतो लोकांकडे, आणि म्हणून मी एवढं कॉन्फिडेंटली बोलू शकतो, है ना. तर 5:45 आपल्याला पुसायचे आहेत. पुसायचं जे दूध आपलं सांडलं ते, बरं दूध सांडलं ते ओट्यावर सांडले चालेल का, हो चालेल. गॅसवर सांडले चालेल का, हो चालेल. जमिनीवर सांडले चालेल का, हो चालेल. मग हे सगळं सांडलेलं दूध आपल्याला संध्याकाळी 5:45 पुसायचं आहे. तोपर्यंत तुम्ही सांडलेल्या दुधाला हात लावायचा नाही. हां, त्याच्यानंतर हे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही प्रॉपर करा. ते उतू गेलं तुमच्याकडे म्हणजे ते सूर्याला प्राप्त झालं, है ना. आणि नंतर तुम्ही हे त्याच्यानंतर तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा. तुमच्याकडे चांदीची वाटी, कॉपरची वाटी काय असेल तर तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो असेल, स्वामी महाराजांना दाखवा. कुलदेवतेला नैवेद्य दाखवा, सगळ्यांना नैवेद्य दाखवा. आणि दुपारचं आपलं जेवणामध्ये गोडधोड पदार्थ कुठला असेल तर तुम्ही करून खाऊ शकता, किंवा हा सुद्धा एक गोड पदार्थच आहे तर ह्याचंही सेवन तुम्ही तिथे करू शकता. तर हा जो सगळा पॉईंट आहे, हे जे सगळे पॉईंट आहेत हे स्पेसिफिक आपल्याला उद्याच्या दिवशी का करायचे आहेत, तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी उद्या ह्याच्यासाठी करायच्या आहेत कारण उद्या आहे रथसप्तमी. आणि रथसप्तमीच्या दिवशी अग्नीला, आपल्याला, सूर्याला आपल्याला इथे दूध उतू घालवायचं आहे, खीर उतू घालवायची आहे. तर इन शॉर्ट खीर उतू घालवायची आहे. आणि ती खीर उतू घालवण्याचा जो एक्सलंट विधी पूर्ण वर्षामध्ये जर येतो ना, तो फक्त एकच असतो, तो एकमेव विधी आहे. असा मी हा विधी नवीन कोणी घरामध्ये जेव्हा राहायला जातात त्यावेळेला मी सांगतो, किंवा असा हा विधी मी अजून काही 2-3 केस असतात इथे तर त्यावेळेला पण मी सांगतो. आता जर आम्ही ॲस्ट्राइल्स मुवमेंट्स वगैरे म्हणजे आता खूप वेगळ्या पट्ट्यामध्ये आमचं केस हँडल करण्याच्या गोष्टी स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे आम्ही पोचलो आहे तिथपर्यंत. म्हणजे हे फक्त आणि फक्त तेच करू शकतात. माझी खरंच स्वामी महाराजांना इथून हात जोडून मी विनम्र अभिवादन करतो की हे सगळं त्यांनीच घडवून आणलं. नाहीतर मधल्या काळातल्या गोष्टी काही वेगळ्याच होत्या. पण काय हरकत नाही, नाही का. जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी असं म्हणायला पाहिजे. तर ह्यामध्ये आपल्याला इथे या गोष्टी करायच्या आहेत. तर आता ह्या 3 पॉईंट्स मी इथे साधारणपणे तुम्हाला सांगितले आहे ना. आणि या सगळ्या गोष्टी ते करायच्या आहेत. ओम भूर्भुवस्वचा मंत्राचा उच्चार उद्या आपल्या वास्तूमध्ये व्हायला पाहिजे. मग तो एकतर सकाळी व्हायला पाहिजे आणि दुपारी सुद्धा तुम्ही करू शकता, है ना. म्हणजे 11:45चा टायमिंग आहे त्याचा.
म्हणजे हे जे तुम्हाला दुधाची खीर बनवायला सांगितली मी गॅसवरती आणि ती उतू घालवायला सांगितली आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एखादं मेहूण जेवायला घाला. मेहूण जेवायला घाला म्हणजे काय तर एखादं अपत्यप्राप्ती असलेलं जोडपं तुम्ही जेवायला बोलवू शकता आणि त्याला तुम्ही तिकडे सागर संगीत पाहुणचार तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे किंवा तुमच्या काय म्हणू शकतो आपण त्याला विच काइंड ऑफ द यू आर तुमचं जी पण कंडिशन असेल म्हणजे ज्या पण पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता. एखाद्या पाहुणचार व्यक्तीचा पाहुणचार कसा करायचा ते जसं करतो आपण तसं तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे मी सांगतो आहे. ह्याचं कारण असं की उद्या आहे रथसप्तमी आणि उद्या तारीख आहे 16. उद्या रथसप्तमी आहे आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सांगतो आहे. आणि उद्याची रथसप्तमी स्पेशल आहे कारण ती उद्या शुक्रवारी आलेली आहे. त्यामुळे शुक्रवारी आलेली रथसप्तमी ही आपल्या सगळ्यांना उत्तम आरोग्य, उत्तम विचार, उत्तम थॉट प्रोसेस आणि उत्तम लक्ष्मी प्राप्ती नक्कीच करून देईल असा माझा खचितच माझा अनुभव आहे हा. तर तुम्ही सगळ्यांनी हे डेफिनेटली कराल. तुम्हाला काय अडचण असेल, काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि इतर आपले प्रश्न उत्तरं जर काही कोणाला प्रश्न असेल, काय डाऊट असेल, काय आध्यात्मिक मार्गदर्शन, ज्योतिषशास्त्र, न्यूमरोलॉजी, फेस रिडिंग, ऑल काइंड ऑफ थिंग्स हेअर, तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर डेफिनेटली विचारू शकता. मी थांबतो, तुम्ही बोलायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. बोला. गुरुजी ते कॉपरचा सूर्य सांगितलं तुम्ही, हां, तर म्हटलं तो कुठं भेटेल काय? कॉपरचा सूर्य तुम्ही पूजेच्या दुकानामध्ये कुठेही गेलात ना, माझ्या माहितीप्रमाणे एक 200-300 रुपयाला मिळाला पाहिजे. वेगवेगळे साईज आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तो उपलब्ध असतो, पण तुम्हाला तो भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे अगदी तुम्ही कुठून बोलताय तुम्ही? नाशिकहून. नाशिकहून ना, मग पंचवटीला मिळेल की. पंचवटीला कुठल्याही पूजेच्या दुकानात गेलात तुम्ही की कॉपरचा सूर्य मिळेल. हो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. म्हणजे तो मरून कलरचा असतो तोच का? हो, मरून कलरचा असतो तोच साधारणपणे. म्हणजे कॉपरचा कलर असतो तो, ॲक्च्युली मरून नाही म्हणता येणार, तांब्याचा असतो तो, बेसिकली तांब्याचा असतो. सूर्याचा जो धातू आहे ना, सूर्याचा आणि मंगळाचं जे धातू आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातनं किंवा ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या आपण म्हणूया, सूर्याचं आणि मंगळाचं जे धातू आहे तो कॉपर आहे. त्यामुळे आपण इथे कॉपर हा जास्त लेवलला इन्सिस्ट करतो किंवा वापरायला पाहिजे असं म्हणतो. कारण कसं असतं, एखादं एलिमेंट जेव्हा एलिमेंट असतं ना, ते एलिमेंट त्या लेवलला प्राप्त होण्यासाठी जर ती गोष्ट आपण करायची असेल तर मग आपल्याला स्पेसिफिक ते एलिमेंटच वापरावं लागतं आणि म्हणून मग तिथे तो कॉपरचा सूर्य असं येते. मग काचेचा सूर्य नसतो का, थर्मोकॉलचा सूर्य नसतो का, किंवा अजून कुठल्या वेगळ्या मटेरियलचा सूर्य नसतो का, तर असतो, पण त्याला तो तिथे तसे रिझल्ट देत नाही, कॉपरचाच देतो असं आहे ते, है ना. अजून काय? उद्या आणला तर कधी लावला तरी चालेल ना? उद्या आणला तर तुम्ही, मी सांगितलं ना टायमिंग तुम्हाला, 11:45 तुम्ही लावू शकता. उद्या सकाळी 11:45 त्याचा रेज टाईम आहे. रेज म्हणजे कसं, 12 नंतर तो उतरणीला येणार. उतरणीला म्हणजे कसं, टुवर्ड धिस साईड टू धिस साईड, बरोबर की नाही. तर आपल्याला रेज टाईममध्ये लावायचा. रेज टाईममध्ये कसं, जो म्हणजे त्याची जी उत्क्रांतिता आहे किंवा वरती जाण्याचा जो पॉईंट आहे, तो पॉईंट त्याचा 11:45 आहे. 11:45 हा त्याचा ट्रान्समिटिंग टाईम आहे. तो संपला की मग तो इकडच्या बाजूला जाणार, बरोबर की नाही. म्हणजे तो दुसऱ्या देशांना दिसायला सुरुवात होणार, बरोबर की नाही, भारतामधनं. तर तसं त्या गोष्टी आहेत. तर तुमच्याकडे 11:45 वेळ आहे उद्या सकाळी. आणून लावू शकता तुम्ही, तुमच्या वास्तूमध्ये लावू शकता. त्याच्याने तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. शुक्रवार आहे उद्या म्हणजे लक्ष्मी प्राप्त होईल, तर बुद्धी प्राप्त होईल, बुद्धीचं तेज प्राप्त होईल, तुमचं अबंडन्स वाढेल, तुमचं मॅच्युरिटी, लेवल ऑफ द मॅच्युरिटी वाढेल एखाद्या सब्जेक्टमधली, किंवा आपण असं म्हणू शकतो की तुमचं विजडम वाढेल एखाद्या गोष्टीमधला, की अरे आपल्याला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, मग आता त्या माहिती पडल्या. त्या माहिती पडल्यामुळे आपल्यामध्ये येणारा जो सामंजस्यता आहे, ती सामंजस्यता त्याच्यामध्ये डेव्हलप होईल, विजडम डेव्हलप. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय अनंत चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतो मला 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये नक्की पाठवा, है ना. हां, अजून काय? अजून आत्ताच घेऊन यावं लागेल ना? हो, आत्ता घेऊन या किंवा सकाळी 10 वाजेपर्यंत आणला तरी चालेल. सांगितली ना, वेळ पण सांगितली मी तुम्हाला, है ना. 11:45 वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही 10:30-11ला जाऊन जरी आणलं तरी 11:45 आहे टाईम तुमच्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. लावायला किती वेळ लागणार आहे आपल्याला? 11:45 वाजता लावायला. हां, बोला. नमस्कार, बोला. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला.
मला फक्त एकच शंका होती की 11:45 वेळेची सांगितली तुम्ही खीर गॅसवरती उतू जाण्यासाठी, तर त्याच्यात थोडस आधी म्हणजे साधारणपणे 10 वाजेपर्यंत केलं तर चालेल ना. हो, सूर्य उगवल्यापासून 11:45 वाजेपर्यंत केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. सकाळी 7ला केलं, आता लोकांकडे वेळ नाही आहे, मुंबई पुणे नाशिक सारख्या ठिकाणी परत यायला भेटणार नाही, शक्य नाही. तुम्ही सकाळी 6:45 पासून ते 11:45 पर्यंत करू शकता. मी ते लिहितो, 6:45 पासून, सकाळी 6:45 पासून ते 11:45 पर्यंत करू शकता. दिस इज द ॲक्च्युअल टाईम, है ना. तर असं तुम्ही नक्की करू शकता. तुम्ही करा, 10:30 वाजता केलं तरी चालेल. फक्त केल्यानंतर जसं मी म्हटलं ते पुसायचं नाही, तसंच ठेवायचं, संध्याकाळी पुसायचं, कारण त्याचा तो रिस्पेक्ट आहे त्या गोष्टीचा. एखादी गोष्ट तुम्ही म्हणजे एखादा घटनाक्रम जेव्हा घडतो तेव्हा तो घडल्यानंतर त्याचा जो शेवटचा जो टप्पा आहे ना, ते त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ते जायला पाहिजे. त्याची ती इंटेन्स लेवल जी आहे ना ती व्हायला पाहिजे तिथपर्यंत. नाहीतर मग तुमच्या परत निसर्गाला तुम्हाला ज्या गोष्टी नव्याने करून द्यायच्या आहेत ना, त्या नव्याने करून देण्यासाठी कसं असतं, निसर्गाची रचना कशी आहे, उत्पत्ती स्थिती लय पुनरुत्पत्ती. एखाद्या गोष्टीची उत्पत्ती स्थिती लय पुनरुत्पत्ती, उत्पत्ती स्थिती लय पुनरुत्पत्ती, या सगळ्या सायकलमध्ये निसर्ग चाललेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मा विष्णू महेश, ह्या सायकलमध्ये तो चाललेला आहे. मग ही सायकल आपण कधी पूर्णच होऊन देत नाही, असं होतं, है ना. तर त्याच्यासाठी मी नेहमी म्हणतो की एखाद्या गोष्टीचा शेवटचा टप्पा जो आहे ना, त्या शेवटच्या टप्प्याच्या शेवटच्या पॉईंटपर्यंत ती घटना घडली पाहिजे. मग ती त्याची इंटेन्स लेवल हाय होते आणि ती हाय झालेली इंटेन्स लेवल जी आहे ती आपल्याला यशासाठी कारक ठरते. असं त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता शाब्दिकदृष्ट्या मी सांगतोय, तुम्ही ऐकताय, पटकन काही लक्षात येईल नाही येईल, पण तुम्ही केलं तर तुम्हाला रिझल्ट नक्की बघायला मिळेल, एवढी मात्र मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो, आहे ना. ओके. आणखीन एक असं होतं, मला ते जे तुम्ही आता म्हणाला तांब्याचं सूर्य, तर ते मला मिळू शकतील का, म्हणजे तुमच्याकडून? माझ्याकडनं मिळू शकेल. हार्ड टू नेक्स्ट डे नाही आहे माझ्याकडे अवेलेबल, पण नेक्स्ट वीकपर्यंत आय विल बी डेफिनेटली अरेंज देअर, आहे ना. पुढच्या आठवड्यापर्यंत मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर मला आज उद्याकडे ऑर्डर दिलीत तर मी तुम्हाला नेक्स्ट वीकपर्यंत पाठवू शकतो कुरिअरने. माझ्याकडे आहे. म्हणजे प्रोसेस काय करावी लागेल? तुम्ही मला व्हॉट्सअपला सांगा, मला कॉपरचं सूर्य हवं आहे सर, मी तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी सांगतो, है ना. ओके. हां, तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग करा, म्हणजे मी तुम्हाला पुढची माहिती तिकडे देतो, है ना. हॅलो. हां, नमस्कार बोला, नमस्कार बोला. हां, श्री स्वामी. माझ्याकडे सूर्य आहे, मी लावलेला आहे. हो हो ऑलरेडी. पण मी कसं लावलंय माहितीये, माझा म्हणजे मेन जो पूर्वेला आमचा दरवाजा आहे, बरोबर, आमचा लोखंडी दरवाजा आहे, जाळीवाला असा. डोर पण आहे लाकडी आणि लोखंडी पण आहे, पण त्या लोखंडी दरवाजाला मी लावलं, त्या सूर्याचा प्रकाश समोर असायचा तर चालेल ना, बाहेरच्या साईडला आहे. पण मी काय म्हणतो, तुमचं वास्तूची पूर्वेची भिंत आहे ना, जी पण पूर्वेची भिंत आहे हॉलमधली पूर्वेची भिंत जिथे पण आहे, जी पण आहे तिकडे तो लावायचा आहे. मी लावलेला आहे, पण मी दरवाजाला लावलाय. दरवाजाला लावलेलं नाही चालणार. दरवाजाला घड्याळ, कॅलेंडर, सूर्याची प्रतिमा, आध्यात्मिक प्रतिमामध्ये थोडं ट्विस्ट आहे, तो ते स्टेटमेंट करत नाही मी इथे. नाही, तसं नाही चालणार. तुम्ही प्रॉपर वॉलला लावा तो सूर्य, प्रॉपर वॉलला लावा. आजूबाजूला कुठे वॉल असेल ना, बघा, आग्नेय म्हणजे आपण असं म्हणू, सेमी ईस्ट जो प्रकार आहे ना, सेमी ईस्ट म्हणजे काय, तर थोडीशी ईस्ट कुठून चालू होते, ईशान्येपासून चालू होते, आणि पूर्ण ईस्ट कुठे संपते, तर पूर्ण ईस्ट तुमची आग्नेयापर्यंत संपते. मग आता सूर्य हा म्हणजे आपण आपला असा नैसर्गिकरित्या पण आपला सूर्य कधी ईशान्य असतो, कधी ईशान्य असतो, कधी आग्नेय असतो, बरोबर. पूर्ण पूर्वेला असतो का? असतो. 365 दिवसांमध्ये काही ठराविक दिवसांमध्ये तो पूर्णपणे पूर्वेला असतो, बरोबर की नाही. जेव्हा तो ईशान्येला जातो तेव्हा थंडी वाढते, जेव्हा तो आग्नेय साईडला जातो तेव्हा गरमी वाढते. आपली सूर्यनाडी जास्त केव्हा चालते, जी आपली नाकामधनं वाहणारी हवा, सूर्यनाडी ही केव्हा चालते, जेव्हा आपल्याला उष्णतेची गरज असते, आणि थंडावा जेव्हा आपल्या शरीराला थंडाव्याची गरज असते तेव्हा आपली चंद्रनाडी चालते, बरोबर की नाही. तर हे सगळं त्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून ते सूर्य जो आहे तो प्रॉपर भिंतीवरती तिथे असायला पाहिजे. दरवाजावरती तुम्ही लावलात म्हणजे घरामध्ये पाहिजे. येस, मला तेच म्हणायचं आहे.
नाही तर तो इव्हिल फॅक्टरमध्ये गेला तुमचा सूर्य. इव्हिल फॅक्टर म्हणजे काय, मध्ये तुम्हाला यशही देत नाही, अपयशही देत नाही, जीवनही देत नाही, मृत्यूही देत नाही, आरोग्यही देत नाही, जीवनही देत नाही, प्रॉस्परिटीही देत नाही, आणि म्हणजे प्रॉस्परिटी पूर्णही देत नाही आणि अर्धवटही देत नाही. काय पार्लरच्या बाहेर पण दरवाजाच्या बाहेरच आहे माझं पार्लर आहे ना, तिथेही मी लावलाय पण तो दरवाजाच्या बाहेरच आहे. नाही चालणार तसं, तुम्हाला ते प्रॉपर वॉललाच लावायला पाहिजे है ना. तर हा थोडासा छोटासा बदल तुम्ही करून बघा, काय फरक पडतो ते, आणि मग त्याप्रमाणे मी तुम्हाला पुढचं गाईड करतो है ना. तुम्ही व्हॉट्सअपला मला पिंग करा. काय नाव आहे तुमचं? रश्मी पेडणेकर. रश्मी पेडणेकर. हां, कुठून बोलताय तुम्ही? मुंबई, मुलुंड. अच्छा, मुलुंडवरनं बोलताय. ओके. मी ठाण्यावरनं बोलतोय, वर्तकनगर. ठीक आहे. मग आपण भेटू पण शकतो ना सर, म्हणजे असं जर भेटायचं असेल तर? हो नक्कीच, तुम्ही मला व्हॉट्सअपला टाका, सर मला अपॉइंटमेंट पाहिजे, मग मी पुढची प्रोसिजर सांगतो तुम्हाला काय करायचं ते. ओके सर. चालेल. ओके. श्री स्वामी समर्थ. अजून काय डाऊट आहे? गुरुजी मग तुम्हीच पाठवून द्या ना. चालेल, तुम्ही व्हॉट्सअपला पिंग करा मला. तुमचं नाव सांगा. करुणा धनंजय मोहिले. ते पिन कसं करायचं मला नाही समजलं. अहो, व्हॉट्सअपला आपण जे टाईप करतो ना, त्याला आत्ताच्या आधुनिक भाषेत पिंग करणं असं म्हणतात. काही टाईप करा तुम्ही. यस सर, म्हणजे गुड इव्हनिंग सर, गुड नाईट सर, काही टाकलं तुम्ही. आता कसं आहे, आता जी मुलांची जी भाषा आहे ना, ती अतिशय, आता आपल्याला कुठे माहिती होतं त्या काळात पिंग म्हणजे काय आणि बिंग म्हणजे काय, भानगड होती. बरं, तुम्ही नाशिकवरनं बोलताय का? हो. बरं. नाशिकला कुठे असतात तुम्ही राहायला? नाशिकला आरके वरती, अशोक स्तंभावरती. अच्छा, आरके वरती आहे का? बरं. पंचवटी म्हणजे गोदावरी. आला. हो, आरके आलं लक्षात माझ्या. येस, चालेल. व्हॉट्सअपला मी हे करतो मी तुम्हाला ते. अजून काय? अजून कोणाला काही प्रश्न असेल, डाऊट असेल तर मी समोरासमोर शंकेचं निरसन आज आपलं होऊ शकतं इकडे, जर कोणी असेल तर. नंतरचे जे पण काही. हां, बोला. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. बोला. नमस्कार सर, श्री स्वामी समर्थ. तुम्ही जसं सांगितलं की सूर्य तांब्याचा हवाय, पूर्व दिशेच्या भिंतीवर लावायचा आहे. बरोबर. आमच्याकडे लावलेला आहे ऑलरेडी, पण तो तांब्याचा नाहीये, पूर्व दिशेच्या भिंतीवरच आहे. तांब्याचा नाहीये, मग विच काइंड ऑफ द मटेरियल देअर? ब्रासचा आहे, पितळेचा. पितळेचा नाही चालणार. एक गोष्ट लक्षात घ्या, पितळेचा सूर्य नाही चालणार. तांब्याचा सूर्य म्हणजे तांब्याचा सूर्य असे. ठीक आहे. मग तो जो आता समजा आम्ही उद्या आणला, तो काढला आणि लावला, तर मग तो जो पितळेचा आहे त्याचं काय करायचं? तो तुम्ही काय करा, एक बॉक्समध्ये ठेवून द्या आणि कोणाला तरी गिफ्ट करून टाका नंतर पुढे, असं करा. अच्छा, आहे ना. किंवा त्याला तुम्ही कॉपरचा स्प्रे मारून घ्या आणि तुमच्या देवारात लावा, आहे ना. कॉपरचा म्हणजे कुठेही ठेवायचं असेल तर कॉपरचा स्प्रे. आता काय होतं, कॉपरचा सूर्य आणि कॉपरचा स्प्रे मारलेला सूर्य यात पण परत द्विधा मनस्थिती निर्माण होते, बरोबर की नाही. मग आता याच्यामध्ये तुम्ही कॉपरचा स्प्रे मारा आणि त्याला तुम्ही देवारात ठेवू शकता किंवा इतर ठिकाणी पूजेसाठी वापरू शकता तुम्ही त्याला. म्हणजे त्या वस्तूची हेळसांडही होतं कामा नाही हो, असं मला म्हणायचं. असं आहे ते. आणि त्याच्या खाली म्हणजे एक असा पट्टी आहे आणि त्याच्यावरती ते 7 घोडे आहेत सूर्याचेच. बरोबर. ते ठेवले पाहिजेत का नाही ठेवले पाहिजेत? आता तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे बॅक पेनिंग, ऍसिडिटीमुळे डोके दुखणे, सांधेदुखी कोणाला आहे तुमच्या वास्तूमध्ये? हो, होतोय त्रास. कोणाला होतोय? तुम्हाला होतोय ना? मला ऍसिडिटी त्रास होतो. हां, मग हे तुमचं 7 घोड्यांच्या त्या सूर्यामुळे होतंय. कारण ती जी एक तर त्याचे डायमेन्शन्स प्रॉपर असायला पाहिजे. दुसरं म्हणजे ती जी एनर्जी ना त्या गॅजेटची, ती तेवढे त्याच्या लेवल ऑफ द एनर्जी आपल्याकडे पाहिजे, असं आहे. हां, आणि मग ती नसली की मग आपल्याला आरोग्याच्या तक्रारी वाढतात आपल्या. त्याच्यामुळे म्हणजे जो आरोग्य प्रदान करणारा सूर्य आहे, तो तक्रारींचं निवारण, आरोग्याचं तक्रारी प्रदान करणारा ते सूर्य होऊन जातो ना, तो सूर्य होतो ना तो, असं होतं ते. तर अशा त्या गोष्टी आहेत. हां, करायचं असेल म्हणजे पत्रिका वगैरे दाखवायची असेल तर कुठल्या नंबरवर? हो, हाच नंबर आहे व्हॉट्सअपला माझा. व्हॉट्सअपला काय नाव आहे तुमचं सांगा मला. हां, माझं नाव आहे उमा आंबेकर. ओके. कुठून बोलताय तुम्ही? मी पुण्याहून बोलते, वाकड. बरं.
ठीक आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय टाका, म्हणजे मग आपण पुढच्या गोष्टी बोलूया त्याच्यामध्ये, आहे ना. किंवा मग सर मला अपॉइंटमेंट द्या तुमची असं टाका, म्हणजे मग आपण पुढच्या गोष्टी तिथे बोलूया, काय कसं करायचं काय ते सांगतो मग, है ना. अपॉइंटमेंट तुमची ऑनलाईन का ऑफलाईन असते? दोन्ही पण आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण असतात माझ्या. काही माझे लाईव्ह सेशन पण असतात, पेड लाईव्ह सेशन असतात माझे. किंवा मग आपण काही असं पण करतो, तर मग त्या पद्धतीने आपल्याला ते, पण ते इंडिव्हिज्युअल असतात, तिथे मग ग्रुप नसतो आपला असा, आहे ना. पर्सन टू पर्सन असतात त्या पूर्ण आठवड्याभर चालू असतात माझ्या ऑफलाईन. म्हणजे अपॉइंटमेंट घेणे आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण ते करता येतं आपल्याला. तर असं साधारणपणे आहे. पण तुम्ही टाका तिथे की सर मला अपॉइंटमेंट हवी आहे तुमची, म्हणजे मग त्याप्रमाणे पुढचे जे पण प्रोटोकॉल आहे ते मी सांगतो तुम्हाला कसं करायचं ते, आहे ना. चालेल. ओके मॅडम. श्री स्वामी समर्थ. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. ओके. तर भरपूर मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित आहोत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि स्वामी महाराजांनी एवढी शक्ती प्रदान केली आणि या स्वामी महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी आपण इथे यशस्वीरित्या देऊ शकतो आणि तुम्हीसुद्धा यशस्वीरित्या इथे रिसीव्ह करू शकता. बोला बोला. हां. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. सर मला घर घ्यायचं आहे. ओके. पण प्रोसेस चालू आहे, पण खूप असा अडथळा येतो. ओके. कुठून बोलताय तुम्ही? मी कळव्यावरनं बोलते. ओके. नाव काय तुमचं? माझं नाव अमृता शैलेश मालुसरे. ओके. अमृता मालुसरे. ठीक आहे ना. आता तुम्ही काय करा, मला व्हॉट्सअपला पिंग करा की सर मला अपॉइंटमेंट हवी आहे म्हणून. मग मी तुम्हाला, मग आपण काही तुमचं बेसिक काही स्टडी करूया त्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे काही गोष्टी आपण नक्की सांगतो. तुमची कुलदेवता कुठली आहे? आमची नवलाई देवी. नवलाई. ठीक आहे. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा मला. काय? माझी 27/11/95. तुम्ही जॉब करता का काही? हो, मी जॉब करते. सोशल वर्क आहे. ठाणे महानगरपालिकेमध्येच आहे. बचत गटांवरती सुपरवायझर. अरे वा. खूपच कष्टाचं काम आहे तुमचं. हो. तुमच्या कुलदेवतेचा फोटो आहे का तुमच्या देवाऱ्यामध्ये? नाहीये. का नाही? ऍक्च्युली मी मम्मीकडे राहते. मम्मी आणि आम्ही एकत्र असं राहतो, कारण मला भाऊ नाहीये. ओके. तर मम्मी पप्पा दोघंच असल्यामुळे मी आणि माझे मिस्टर इथेच राहतो मम्मीकडे. ओके. असू दे ना, तुम्ही मम्मीकडे राहा नाही तर कुठेही राहा, पण तुमच्या कुलदेवतेचा फोटो तुमच्या देवाऱ्यात का नाही असं विचारतो मी. मम्मीची कुलदेवता कुठली आहे? मम्मी भैरवनाथ आहे वाटतं, मला पण माहिती नाही एवढं. हे बघा, कुलदेवता आडवी येते तुम्हाला एकच सांगतो मी, इथे कुलदेवता आडवी येते त्याचं काय होत नाही तुमचं, त्याच्यामुळे तुम्हाला अडचणी येतात भयंकर याच्यामध्ये असं आहे. तर आता देव काय कोणाचं वाईट करत नाही, पण काय असतं, आशीर्वाद मिळत नाही ना, ब्लेसिंग मिळत नाही तुम्हाला. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या शक्तीचा आशीर्वाद मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणू शकत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे मी इथे जेवढे पण लोक बसलेत माझ्याबरोबर ऐकतायत लाईव्ह सेशनला, त्या सगळ्यांना माझं म्हणणं आहे, आपापल्या घरामध्ये कुलदेवतेचा फोटो हा असायलाच पाहिजे. नसेल तर तो फोटो काढून आणा आणि लावा, मार्केटमध्ये मिळत नसेल तर.
पण आपल्या आज इथे म्हणजे हे जे फॉर्म्युले आहेत ना, हजारो लोकांच्या ठिकाणी आम्ही अप्लाय केलेत आणि हजारो लोकांना त्याचे फरक बघायला मिळालेले आहेत, रिझल्ट बघायला मिळालेले आहेत. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही याच्यामध्ये कुलदेवतेचा फोटो काय तुमचे शक्तिस्थान कुठलं आहे त्याचा फोटो तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायला पाहिजे. तर हे तुम्ही करा. दुसरा पॉईंट तुम्हाला सांगतो मी, दुसरा पॉईंट सांगतो. हनुमान चालीसा बोलल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. हां आणि त्यामध्ये हनुमानाचा फोटो तुमच्या हॉलमध्ये एक लावायचा आहे, ज्याला तुपाचा दिवा लावायचा. काळ्या रंगाची अगरबत्ती लावायची नाही, तुपाचा दिवा लावायचा. तो तुपाचा दिवा कॉपरचा किंवा चांदीचा असू शकतो है ना, आणि असेल तर चालेल म्हणजे. आणि साजूक तुपाचा दिवा तुम्हाला हनुमानाला लावायचा आहे. आता हनुमानाचा फोटो आहे का तुमच्याकडे? हनुमानचा फोटो नाहीये, पण पितळेची मूर्ती आहे. हां, पितळेची मूर्ती चालणार नाही. तुम्हाला हनुमानाचा एक फोटो घ्या तुम्ही. हातभर हनुमानाचा फोटो मिळतो मार्केटमध्ये, मला वाटतं 40-50 रुपयापर्यंत मिळत असेल, काय जास्त महाग नाही आहे. पण फोटो घेताना मला सांगा, दाखवा की सर हे फोटो आहेत, ह्यातला हा घेऊ का हा घेऊ. कारण काय होतं, बरेच वेळेला जे आपल्याला अपेक्षित हनुमानाची प्रतिमा असते ती आपल्याला मिळाली पाहिजे किंवा ती आपल्या वास्तूमध्ये यायला पाहिजे, असं मला म्हणायचं आहे. हो आहे ना. तर मला आय सजेस्ट यू की तुम्ही हनुमानाचा फोटो घ्या 1-2 दिवसामध्ये आणि मला व्हॉट्सअपला विचारा आधी की सर हा घेऊ का हा घेऊ. मग त्यामध्ये तुम्हाला मी टिक करून देईल की मॅडम तुम्ही हा घ्या. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वास्तूमध्ये हॉलमध्ये हनुमानाचा फोटो ठेवायचा, त्याला साजूक तुपाचा दिवा लावायचा, मसाला अगरबत्ती वापरायची आणि हनुमान चालीसा बोलायची. हनुमान चालीसा बोलल्याशिवाय, या गोष्टी केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. महिलांच्या 5 दिवसांमध्ये काही करायचं नाही, संपला विषय. येते लक्षात मी काय म्हणतोय ते? हां, तर या गोष्टी करा. काय फरक पडतो, काय रिझल्ट मिळतो मला सांगा. आणि तरी पण मला तुम्ही व्हॉट्सअपला पिंग करा, म्हणजे आपण अजून काही चांगल्या गोष्टींचं तुम्हाला मी पुढे सांगतो, जेणेकरून तुमचं काम थोडं फास्ट होईल है ना. तुमच्या अडचणी त्यातल्या आपण काढून टाकू, ज्या आपण काही अडचणी आहेत ना त्या अडचणी आपण काढून टाकू, असं आहे. चालेल. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हां नमस्कार, बोला. श्री स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी समर्थ. सर मला घर घ्यायचं आहे, तर आता काही योग दिसता का, होईल का माझं घराचं? तुमचं नाव सांगा. माझं नाव मोनाली. मोनाली काय नाव सांगा? मोनाली. अहो पूर्ण नाव सांगा. मोनाली काय? मोनाली मनोज घाटे. घाटे. हां बरं ठीक आहे. कुठून बोलताय तुम्ही? मी चांदवडवरनं बोलते सर. तांदूळ कुठे आलं? चांदवड. बरं ठीक आहे. डेट ऑफ बर्थ सांगा तुमची. 20/4/92. सध्या तर खूपच अडचणी चालू आहे. माझं किराणा दुकान वगैरे होतं, पण ते पण बंद केलंय मी. साडी अडचणी खूप येत आहे. मग घराचं होऊ शकतं का बा असं? सांगतो, 1 मिनिट थांबा, बघून सांगतो. जागेच्या कामामध्ये भरपूर त्रास आहे तुम्हाला पण. हो का? हो, जागेच्या संदर्भामध्ये बरेचसे त्रास आहेत, त्याच्यामुळे दाखवतात तुम्हाला. तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग करा, मग पुढच्या गोष्टी सांगतो मी. आता सगळ्या गोष्टी इथे सगळ्यांसमोर सांगणं योग्य नाही आहे ना, तर पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सजेस्ट करतो कसं करायचं, काय करायचं ते. धंद्यामध्ये पण येत नाही आम्हाला. असं धंदा चांगला चालतो आणि नंतर काहीतरी अडचणी येतात, तो लगेच आम्हाला बंद करून टाकावं लागतं. ते तुम्ही म्हणताय ते येतं आहे लक्षात माझ्या, पण आता ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी ते सगळ्यांसमोर बोलणं योग्य नाही, कारण आपण कोणाची उणीधुणी कोणासमोर काढत नाही, ते योग्य नसतं आहे ना.
तर ते चांगलं नाही. म्हणजे आपण गॉसिप नाही करत त्याच्यामध्ये. 4, 5, 6 तर काही उपाय आहेत, काही गोष्टी आहेत, मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला सांगतो आहे ना. असं तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा मला, व्हॉट्सअपला टाका तुम्ही मला की सर मला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे, मग मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो. ठीक आहे. आता एखादा उपाय सांगितला आता मला सध्या. महादेवाला रोज पाणी वाहा काय तुम्ही. करू शकतो? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला आणि महादेवाला रोज पाणी वाहा. ठीक आहे. बर. एवढं करा. महादेवाला रोज पाणी वाहा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोला आणि महादेवाला पाणी वाहा. एवढं करा तुम्ही. ठीक आहे. कारण तुमच्या याच्यामध्ये कुलदेवतेचं पण दाखवत आहे. कुलदेवता आहे का तुमच्या याच्यामध्ये वास्तूमध्ये? हॅलो, हाय कुलदेवता. कुठली आहे कुलदेवता तुमची? आमची आंबेजोगाई आहे. तिची प्रतिमा तिचे फोटो असं आहे का तुमच्या देवाऱ्यामध्ये? आहे ना. हो आहे ना, चांदीची बनवलेली आहे. ठीक आहे. चांदीची बनवली त्याला टाक म्हणतात. मी टाक नाही विचारत आहे, फोटो आहे का? नाही फोटो नाही बरं का आमच्याकडे. मग फोटो पाहिजे, टाक आणि फोटो दोन्ही पाहिजे ना. हो का? मग कसं असतं, आपण फोटो रोज धुवू शकतो का ओल्या फडक्याने? म्हणजे आपण फोटोला ओलं पाण्यामध्ये बुडवू शकतो का फोटोला रोज? नाही. म्हणून आपण ताक ठेवण्याची जी पद्धत आहे ती काय म्हणजे आपल्या पूर्वजांनी ताक बनवण्याची पद्धत का ठेवली? त्याला आपण धुवू शकतो, म्हणजे त्याची नीट स्वच्छता करू शकतो, उगा निगा ठेवू शकतो त्याला पूजा करू शकतो. मग चांदीचं आणि तांब्याचं कॉम्बिनेशन का ठेवलं त्याला? हे सगळ्यामागे काहीतरी कारणं आहेत. आता हे सगळं परत डिस्कस करायचं मला 1 तास लागेल हे सगळं बोलायला आहे ना. तर मग फोटो ही प्रतिमा त्याची साक्षात त्या ठिकाणाचं अस्तित्व, तिकडचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते व्हायब्रेशन्स इथे रेज करतो ना आपण, असं आहे ते. त्यामुळे कुलदेवतेचं फोटो आणि ते सगळ्या गोष्टी आपल्या देवाऱ्यामध्ये पाहिजेत. नुसतं टाक ठेवला आणि फोटो नाही ठेवला असं चालत नाही आहे ना. असं ते करा आणि महादेवाला रोज पाणी व्हायचं करा. म्हणजे मग पुढच्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला काय करायचं. ठीक आहे, चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हां, तर अशा पद्धतीने आपण इथे दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता 6:06 इथे आपण लाईव्ह सेशन घेत असतो. आपलं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आस्क वास्तुकार गुरु नावाचं, आणि एक आपलं यूट्यूब चॅनल आहे जे आत्तापर्यंत 1.25 लाखपेक्षा जास्त वेळा बघितलं गेलेलं आहे. त्याचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु. आणि ह्याच्या प्रमोशनसाठी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचण्यासाठी आम्ही इथे. हां, नमस्कार, बोला. जय श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. बोला. सर मी प्रीती बोलत आहे. कीर्ती? प्रीती. हां, सरनेम सांगा. प्रीती गबने. करणे? गगने. हां, बरं, बोला. माझं गव्हर्नमेंट जॉबमध्ये सिलेक्शन होणार का? मी प्रायव्हेट टीचर आहे. मला गव्हर्नमेंटमध्ये अप्लाय केला आहे. ओके. सुरू आहे तर होणार का? हां, कुठून बोलताय तुम्ही? भंडारा. भंडारा कुठे आलं? नाशिकला जाताना लागतं ते भंडारदरा? नाही, नागपूर भंडारा. ओके. हां, तेच. बरं. डेट ऑफ बर्थ सांगा तुमची. 30/6/93 जून.
आता ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला मी एक्झॅक्ट स्पॅनिंग सांगू शकतो, म्हणजे आत्ता नाही सांगू शकत, मला थोडं स्टडी करायला लागेल त्याचा, आहे ना. एक्झॅक्ट तुम्हाला तारीख कुठल्या तारखेमध्ये काय होईल, कुठल्या तारखेमध्ये काय होऊ शकतं हे मी तुम्हाला एकदम इन डिटेल सांगू शकतो. तुमचं जॉब बरोबर आहे ना, पण मला गव्हर्नमेंट जॉब लागेल का ह्यामध्ये आत्ता या क्षणाला तुम्ही जे मला डेट ऑफ बर्थ पाठवली, या डेट ऑफ बर्थच्या प्रमाणे जर प्रेडिक्शन मी द्यायचं ठरवलं तर त्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब लागण्याची शक्यता तशी थोडी कमी वाटते मला, आहे ना. तर त्याच्यासाठी आपण प्रॉपर कुंडली बनवू आणि कुंडली स्टडी करून तुम्हाला मी सांगू शकेन काय करायचं, कसं करायचं ते. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला टाका की सर मला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे, म्हणजे मग पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. तत्पूर्वीपर्यंत तुम्हाला मी उपाय सांगतो, ते तुम्ही उपाय बघा तुम्हाला जमत आहेत करायला. तर त्यामुळे तुम्हाला रोज दत्त महाराजांना 7 फेऱ्या मारायच्या आहेत. दत्त महाराजांचं मंदिर आहे का कुठे जवळपास तुमच्या? दत्त महाराजांचं मंदिर आहे का कुठे जवळपास तुमच्या? हॅलो हॅलो प्रीती मॅडम, मी बोलते तुमच्याशी, मला जरा रिस्पॉन्स द्या पटापट, बरीच लोक वेटिंगवरती आहेत आपल्याकडे. हां बोला. दत्त महाराज आहेत का तुमच्याकडे? दत्त महाराजांचं मंदिर आहे का तुमच्या इथे? मग रोज दत्त महाराजांना 7 फेऱ्या मारणे एवढं तुम्ही करा, महिलांचे 5 दिवस सोडून, आहे ना. खंड पडता कामा नाही आहे, रोज करावं लागेल. वेळेचं बंधन नाही, सकाळ दुपार संध्याकाळ रात्री संध्याकाळी पहाटे कधी करू शकता, पण खंड पडता कामा नाही. एवढं तुम्ही करा. किती दिवस नाही मॅडम, तसं नसतं ते. म्हणजे काय जॉब लागला की सोडणार का लगेच दत्त महाराजांना? कंटिन्यू करा तुम्ही करा. मी कंटिन्यू करा, कन्सिस्टन्सली तुम्ही करा. तुम्हाला 2 ते 3 आठवड्यातच समजेल मी काय म्हणतोय ते, आहे ना. म्हणजे माझ्या शक्तीचा जो उगमस्थान आहे त्याचं काय पुढे लागत आहेत गोष्टी हे तुम्हाला तिथे लगेच समजतील, आणि मग त्या समजल्या की मग ते आहे. आणि मग तुम्ही मला व्हॉट्सअपला टाका की सर मला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे, म्हणजे मग आपण पुढच्या गोष्टी करूया आणि सांगतो मग तुम्हाला पुढे काय कसं करायचं ते. आता ते इथे सगळ्यांसमोर बोलणं योग्य नाही, है ना. असं दत्त महाराजांना रोज 7 फेऱ्या घालणे एवढं करा, है ना. चालेल ठीक आहे. ओके मॅडम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हां बोला. नमस्कार बोला. नमस्ते सर. मी सारिका वाडकर बोलते पुण्यावरनं. हो बोला. तर तुमचं मी लेक्चर ऐकलं गेल्या आठवड्यात, ह्या आठवड्यात फेसबुकला बघितलं. मला खूप आवडलं, खूप छान माहिती देता, मला प्रचंड आवडलं. म्हणजे मी तुमच्याशी बोलू, मी आता ट्राय करते. मला खूप बरं वाटतं ऐकलं तुमचा आवाज, सांगण्याची पद्धत. आणि मी थोडी आपली घरात मी अभ्यास करते ना, तुमच्या बऱ्याच गोष्टी मला मॅच झाल्यात. मी गेल्या आठवड्यात तुम्ही याचं सांगितलं, किचनचं सगळं फॉलो केलं लगेच. आणि आता लेक्चर थोडंसं मिस झालं. ऍक्च्युली मला जॉईन होता नाही आलं, मुलगी आल्यावर मी जॉईन झाले. तर प्लीज जरा विचारू का एक प्रश्न सर तुम्हाला? प्लीज विचारा. श्री स्वामी समर्थ विचारा. ऍक्च्युली मला 2 मुलं आहे. मुलाचं झालंय ग्रॅज्युएशन कम्प्लीट, मुलगी 12वीला आहे. तर सर सगळं व्यवस्थित आहे, अभ्यासात मन लागत नाहीये, ती करत नाहीये, वह्या पुस्तकं सगळं ओके, पण वेळ असतो पण ती करत नाहीये, तिची इच्छा होत नाही. तर एक आता 12वीचे पेपर आहेत, आम्हाला खूप टेन्शन आलंय. तर म्हटलं तिचं काय म्हणजे सांगता येईल का तुम्हाला थोडस? ते खरं सांगू का, तिचं ना आपण कुंडली बनवूया. कुंडली बनवलीत ना तर मी तुम्हाला सांगू शकेन आत्ताचं यंदाचं वर्ष कसं आहे, ती पास होईल की नाही होईल, कुठल्या विषयामध्ये ती चालेल नाही चालेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी रितसर सांगू शकतो. कसं असतं, डेट ऑफ बर्थप्रमाणे काही ठोकताळे बांधता येतात असं. तर तसं न करता आपल्याला हे गोष्टी स्पेसिफिक जाणून घ्यायच्या. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला टाका. बोला. मी पाठवले तुम्हाला मी मेसेज व्हॉट्सअपला चालू मध्ये लाईव्ह मध्ये. सर ह्या गोष्टीला खूप वेळ होईल ना, मग मला आता तिचे पेपर आहेत 21 तारखेपासून. नाही आपण लगेच वॉर फुटिंगवर काम चालू करू ना. तुमचं कशाला वेळ होईल, लगेच चालू करू काम, है ना. तुमचं सरनेम मला सांगा. सरनेम काय आहे तुमचं? सरनेम काय म्हटलं तुमचं? वाडकर. सारिका वाडकर. बरोबर. हो मी पाठवले तुम्हाला व्हॉट्सअपला, बघा. कुठून बोलताय तुम्ही? पुण्यामधनं बोलते सर. पुणे कुठून? पुणे. आता पुण्यामधला एरिया सांगू का? कात्रज. पुन्हा तुम्हाला खरं सांगतो, पुण्यामध्ये माझे कमीत कमी 2,500-3,000 क्लायंट आहेत, जास्त पण कमी नाही.
जेवढं माझं मुंबईत काम आहे तेवढंच पुण्यात काम आहे. असं विजिटला या ना माझ्या घरी. कधी येणार आहे तुम्ही पुण्यात? मला पर्सनली मेसेज करा की मी पुण्यात येतो, मी नक्की भेट घेईल तुमची. मी रविवारी दुपारी पुण्यातच आहे, काय काळजी करू नका. या संडेला फक्त मी सांगत नाही जास्त, कारण काय माझ्याकडे गर्दी एवढी होते ना की मी लोकांना अटेंडच करू शकत नाही, एवढ्या अशी परिस्थिती आहे सध्या. तुम्ही हे जे फ्री ऑफ सगळं सांगताना खूप लोकांचं भलं होते ना, ते सगळ्या गोष्टीचे चार्जेस असतात. ठीक आहे, बाकीच्या गोष्टींचे तुम्ही घ्या, पण हे जे तुम्ही दर आठवड्याला सांगता ना, भयंकर चांगले स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने खूप लोकांचं भलं होत आहे. स्वामी महाराजांचा आदेश आहे आणि स्वामींच्या आदेशाचं पालन करणं माझं आद्य कर्तव्य आहे, असं आहे, आणि ते मी करतो आहे. एकच तर विचारते, ऍक्च्युली मी भेटेन तुम्हाला. माझं एक गावाकडचं जमिनीचं काम गेले 12 वर्ष अडकलं होतं सासवड मध्ये, तर फायनली ते आज होणार आहे. 7 वाराचा विषय होता, तर मी रात्री त्यांना सर्कलला फोन करणार आहे 10:30ला. तर काय आयडिया होईल, करू का नको करू, काय तेवढं सांगता का? आता त्याच्यामध्ये अडचणी येतील तुम्हाला अजून. अरे बापरे, खरं सांगतो. हो, नाही खरं बघा, माझ्यावरती तुमचा थोडा जरी विश्वास असेल तर माझं बघा, मी यामध्ये माझं खूप डेडिकेशन असतं या सगळ्या कामामध्ये. असं संध्याकाळची वेळ मी खोटं नाही बोलणार, असं. पण आपण काहीतरी मार्ग काढू त्याच्यामध्ये, एवढं मी सांगतो. त्याच्यातनं तुम्हाला मी सक्सेसफुली बाहेर काढू शकतो एवढी ताकद आपल्याला स्वामी महाराजांनी दिलेली आहे. त्यामुळे एवढं आपल्याकडे आहे. सर, मी व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवते आणि तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला कॉल करेन, म्हणजे आपण पर्सनली बोलूया. चालेल. तुम्ही व्हॉट्सअपला मला टाका, सर मला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे, म्हणजे मग मी पुढच्या गोष्टी चर्चा करतो तुमच्याशी. ठीक आहे, चालेल. थँक्यू सर, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्ते गुरुजी. नमस्कार. बोला. श्री स्वामी समर्थ गुरुजी. माझा आवाज येतोय? हो, आवाज येतोय. बोला. श्री स्वामी समर्थ. बोला. बरे आहात तुम्ही? बरं आहे, तुमचा आशीर्वाद. आम्हाला पण तुमचा आशीर्वाद असतो. बोला. तुम्ही ते सूर्याचं सांगितलं ना, हा, तर बारका पोरगा उज्जैनला गेला ना, तर उज्जैनहून ते सगळं आणलं होतं, म्हणजे ते थाटामध्येच सगळं होतं. पण ते सूर्य आहे ना, तो काळ्या कलरचं आहे त्या थाटामध्ये. परत अजून ते संपूर्ण श्रीमंगल यंत्र ते सगळं असं पूर्ण प्लेट मध्येच असतं. मग ते देवाला दाखवून, ते उज्जैनला दाखवून त्यांनी घरी आणले. मग ते चालत होतं सूर्य. तुम्हाला खरं सांगतो मी, माझ्याकडे आता 2 आठवड्यापूर्वी केस आली होती, फार मोठ्या माणसाची केस, फार खूप मोठ्या माणसाची केस होती, मी नाव नाही घेऊ शकत इथे. आणि त्यांच्याकडे सूर्य पण खूप मोठा लावला होता, खूप मोठा सूर्य, म्हणजे मला वाटतं 8 का 10 फुटाचा सूर्य होता. म्हणजे ती प्रॉपर्टीज त्यांची खूप मोठी होती. मला वाटतं प्रॉपर्टी त्यांची 5 ते 10 हजार स्क्वेअर फुटाची प्रॉपर्टी असेल, आणि तिथे त्यांनी तो 5-10 फुटाचा 8-10 फुटाचा सूर्य लावला होता, खूप मोठा छानपैकी. आणि तो सूर्य लावल्यापासून त्यांच्याकडे ज्या कोर्ट कचेऱ्या आणि ज्या काय गोष्टी चालू झाल्या आणि जे काय आम्ही सगळं त्याचा अभ्यास केला, त्यांना सांगितलं, सेम तुम्ही जी म्हणताय तसंच तो काळ्या रंगाचा सूर्य होता. त्यामुळे मी त्यांना तो 2 आठवड्यापूर्वीच काळ्या रंगाचा सूर्य काढायला सांगितला. असं हो, तर काळ्या रंगाचा सूर्य मला खरंच चालणार नाही. काही असू दे, कॉपरचा सूर्य तो कॉपर. बघा कसं असतं, एखाद्या गोष्टीचं एक कॉन्टेंट असतं, त्या कॉन्टेंटवरतीच ते काम होतं, असं आहे ते. तर त्या ह्याच्याप्रमाणेच ते करायला पाहिजे. एखाद्या गोष्टीची एक रीत असते, सिस्टम असते. एखाद्या गोष्टीचं काही गोष्टीच्या त्या पद्धती असतात, त्या स्पेसिफिक असतात, ते पर्टिक्युलरनेस असतो त्याच्यामध्ये, असं. तर ते कॉपरचं सूर्य. हां, ते मंगल यंत्र भेटले, लॅमिनेशन केलेलं, विथ लॅमिनेशन केलेलं, ते कुठे लावायचं? मला वास्तूचं मला तसं नाही सांगता येणार, कारण ते काही गोष्टी बघायला लागतात ना. तर त्यामध्ये आता ते नैऋत्याला गेलं तर चालणार नाही, आग्नेयाला गेलं तर चालणार, असं असतं ते. तर आता ते पूर्व पश्चिम लावा, असं ठोकताळ्यामध्ये मी सांगतो तुम्हाला की ते पूर्व पश्चिम लावा तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये, आहे ना. तर तेवढं मात्र तुम्ही करू शकता. म्हणजे समोरून आले मुलाच्या लग्नासाठी, तर मी ते पत्रिका वगैरे, ते डेट ऑफ बर्थ पाठवू शकते तुम्हाला? पाठवा ना, आपण ते कुंडली बनवून त्याचं स्टडी करू पुढे, काय काय नाही ते सांगतो मी तुम्हाला. असं तुमच्या म्हणण्यानुसार पुढे आपण त्याचं स्टडी करू, काय काय नाही ते बघू आणि चेक करून सांगतो मी तुम्हाला काय करायचं, कसं करायचं. व्हॉट्सअप कर. हो, चालेल. ओके. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, बोला. कॉल करायचा म्हटल्यावर याच नंबरवर करायचा का? हो, याच नंबरवर करायचा. हां, व्हॉट्सअपच्या? हो, व्हॉट्सअपच्या याच नंबरवरती करायचं, है ना. बरं, चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर
अशा प्रकारे आपण इथे दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 आपण इथे लाईव्ह सेशन घेत असतो. आणि या लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलात. तुम्ही सगळे खूप मोठ्या संख्येने इथे आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अतिशय आभार मानतो, धन्यवाद बोलतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद बोलतो, हात जोडतो आणि सगळ्यांना धन्यवाद बोलतो. श्री स्वामी समर्थ बोलतो, श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि असंच आपण भेटूया पुढच्या गुरुवारी याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांचे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.